नहीं, कैंडिडेट के बद्दल हमारा कोई विरोध नहीं। भारतीय जनता पार्टी को जगह छुट्टी है। भारतीय जनता पार्टी के लोगों ने अपना फॉर्म भरा है। हमारे सारे महायुति के सारे नेता उनके संगात है, और उसके अंदर एक हमारा नगर अध्यक्ष नहीं रहा तो उससे क्या फर्क पड़ने वाला है। ये राजकारण के अंदर जो है ये सारी चीजें होती है। हमारे राजकारण में जैसा हमारे वहाँ के 51-52 नगर सेवक है, जिला परिषद सदस्य है, इनको न्याय नहीं मिल रहा। इसलिए न्याय अगर मिलता था तो आज हमको ये बात करने की या उनको फॉर्म भरने की जरूरत ही नहीं रहती। और जब वैसा भी न्याय नहीं मिलता होगा तो फिर अपना राजकारण का कहीं तो भी नसीब कोई भी आजमाता है। वो क्या हमारा मेरा लड़का आजमा रहा, ऐसा नहीं है। लेकिन ये राजकारण की जो आज की परिस्थिति है, इसको भारतीय जनता पार्टी के नीचे के लोकल लीडरों ने बड़े पैमाने के ऊपर शिवसेना को डैमेज करने का काम कर रहे हैं। क्या लगता है शिवसेना को खत्म करने की साजिश रची जा रही है? ये मैं जिम्मेदारी से यकीनन बोल रहा हूं। इसमें वरिष्ठ जो नेता है, जो सम्माननीय मुख्यमंत्री जी है, इनका कोई संबंध नहीं है। ये नीचे के पुठारी उनके नाम से नीचे कहीं तो भी शिवसेना को खत्म करने का नियोजन कर रहे हैं। आपस में शिवसेना में झगड़ा लगाना, आपस में भेदभाव करना, आपस में भेदभाव करके कहीं तो भी राजकारण के अंदर शिवसेना एक बार कम हो गई तो आप भारतीय जनता पार्टी बढ़ेगी, और भारतीय जनता पार्टी बढ़ेगी तो शिवसेना खत्म हो जाएंगी। ये उनका नियोजन है। हमारे नेता उसके ऊपर उपाय करेंगे, और वो उपाय मुझे लगता है कि एकनाथ शिंदे साहेब और देवेंद्र जी ही कर सकते। महाराष्ट्रातली जनता हे सगळं पाहून राहिलेली आहे की महाराष्ट्रात काय चाललेलं आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला तिरांजली मिळत असल्यामुळे 50 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले, आणि त्याच्यामुळेच भारतीय जनता पक्षाला सत्तेमध्ये येता आलं आणि पुन्हा दुसरी सत्ता त्या ठिकाणी पाहता आली। आणि एकनाथ शिंदे साहेबांना ममता बॅनर्जी करणं इतकं सोपं पण त्या ठिकाणचं नाही आहे, कारण शेवटी त्यांच्या पाठी महाराष्ट्राची जनता आणि तसं त्यांनी काम केलेलं आहे। अब्दुल सत्तार जे काही बोलले त्यांची ही व्यथा ही खरोखर व्यथा आहे। राज्यातल्या 2 कॅबिनेट मंत्र्यांना कशी मारहाण झाली, त्यावर कारवाई सुद्धा काही झाली नाही, हे उभ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलं। अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई यांचा अर्थ खातं सुद्धा अजून त्यांना मित्रपक्ष आमचा देत नाही, त्याच्यामुळे त्यांच्या सोबत सुद्धा आमच्यासारखाच खेळ होतो की काय असं आम्हाला दिसून राहिलेलं आहे। आणि माझ्या मतदारसंघात सुद्धा मी काही लक्षवेधी लावल्या तर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ मंत्री ते माझे लक्षवेधी सुद्धा लागू देत नाहीत। आणि भूखंड ज्या लोकांनी खाल्लेत, ज्यांच्या मी लक्षवेधी लावल्या, त्यांना पाठीशी घालायचं काम देखील या ठिकाणी होतं। एक माझ्या मतदारसंघात सुद्धा मला मोठ्या प्रमाणामध्ये या माझ्या मित्र पक्षाचा म्हणजे अन्याय आणि त्यांचा हस्तक्षेप मला या ठिकाणी पाहायला मिळतोय, आणि हे या राज्याकरता चांगलं नाहीये। एक महायुती म्हणून आम्ही संपूर्ण लोक मराठा आम्ही एकत्र असताना आम्ही एकोप्याने काम केलं पाहिजे, आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आपण चांगलं काम या राज्याच्या माध्यमातून दिलं पाहिजे। पण अशा एकमेकाच्या मित्र पक्षाच्या लोकांचं खच्चीकरण करणं हे दोन्ही पक्षाच्या हिताचं नाही।